नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. कालच्या लालू प्रसाद यादव यांच्या भाषणानंतर 12 लाख लोक तिथे असताना गांधी मैदानात पटना इथे जी सभा झाली त्यात लालू प्रसाद यादव यांनी मोठा एक चार्ज लावला म्हणता येईल किंवा एक टीका केली की नरेंद्र मोदी हे हिंदू नाहीत. कारण हिंदू मायथॉलॉजीमध्ये ज्या पद्धतीने ज्यावेळेस आईचा मृत्यू वडिलांचा मृत्यू होतो त्यावेळेस केस कापण्याची प्रथा आहे, ती हिंदू धर्मातली सर्वात महत्त्वाची बाब समजली जाते. परंतु नरेंद्र मोदी यांनी ती केलेली नसल्यामुळे ते हिंदू कसे काय असू शकतात असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. दुसरा त्यांचा असा प्रश्न होता की त्यांना परिवारच नाही तर परिवारवाद कशाला ते लोकांच्याबद्दल बोलतात. स्वतः आपले पोरं करू शकला नाही, बायको टिकू शकली नाही ना, अशा त्या टीकावरती एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला आम्ही प्रेझेंट करू. तुम्हाला निश्चितच तो आवडेल. बघूया तो व्हिडिओ. आपको पता है कल पटना के गांधी मैदान में जो महारैली हुई इंडिया गठबंधन की, जिसमें लाखों लोग उमड़े थे, उसे देखकर बीजेपी बौखला गई है, घबरा गई है, नए नए हथकंडे अपना रही है और आपको ऐसे मुद्दों में उलझाने की कोशिश कर रही है, आपको ऐसे मुद्दों से भटकाने की वो कोशिश कर रही है ताकि आप असल मुद्दों के बारे में उसकी जवाबदेही तय ना कर सकें, ताकि आप वो सवाल ना पूछ सकें जो बेहद जरूरी हैं, ताकि आप वो सवाल ना पूछ सकें जिसके जवाब नरेंद्र मोदी और उनकी जो 10 साल से सरकार चल रही है उनके पास मौजूद ना हो. आपको पता है कल तमाम नेताओं ने गांधी मैदान से पटना की उस महारैली में जहां लाखों लोग थे अपने अपने बयान वहां पर दिए. उस वक्त लालू प्रसाद यादव भी वहां पर मौजूद थे और लालू प्रसाद यादव जैसे ही वहां पहुंचे, जो हुजूम वहां पर मौजूद था वो लगातार उनको सुनने के लिए बेचैन बेकरार था. वहां पर लालू प्रसाद यादव ने परिवारवाद को लेकर, जिस पर नरेंद्र मोदी लगातार विपक्षी दलों को घेरते रहे हैं, उस पर उन्होंने कटाक्ष किया. कटाक्ष करके ये कहा कि नरेंद्र मोदी जो है उनका परिवार नहीं है या उन्होंने क्यों नहीं अपनी संतान की, इस तरह की उन्होंने तमाम बातें कही. उसके बाद तेलंगाना में आज प्रधानमंत्री मौजूद हैं, वहां पर उन्होंने पलटवार किया. आपको पता है वो अपनी गालियों से लेकर तमाम चीजों का बहुत हिसाब किताब रखते हैं. भले ही देश में कितने बेरोजगार हैं, कितनी महंगाई है, इस सब का हिसाब किताब उनके पास मौजूद ना हो, लेकिन अपने बारे में कही गई बातें सच हो या फिर झूठ हो या उनकी तरफ से बनाई गई हो, उनकी एक लंबी फहरिस्त उनके पास मौजूद रहती है. मैं आपको सबसे पहले सुनवाऊंगी कि लालू प्रसाद यादव ने आखिर क्या कहा है, जिसके बाद भारतीय जनता पार्टी के जितने भी नेता हैं, गृह मंत्री से लेकर जेपी नड्डा से लेकर बीजेपी के मंत्रियों से लेकर मुख्यमंत्रियों से लेकर सबने अपना ट्विटर, जो कि अब एक्स है, उस पर अपना बायो चेंज कर दिया है. और बायो चेंज करके उन्होंने अपने बायो के आगे लिखा है मोदी का परिवार. आपको याद होगा 2019 में जो कैंपेन चलाई गई थी, जिसमें मैं भी चौकीदार, ये कैंपेन चलाई गई थी. और अब मैं भी चौकीदार से मोदी का परिवार तक का सफर 5 साल में तय हो गया है. और आप ये देखें कि पहले जो चौकीदार थे अब वो परिवार हो गए हैं. चापलूसी और चाटुकारिता की इंतहा बीजेपी में ये है कि उन्हें पता है कि जब तक वो चापलूसी और चाटुकारिता नहीं करेंगे वो नेता, तब तक आपको पता है कि वो मोदी को खुश नहीं कर सकते हैं. और नरेंद्र मोदी इस इलेक्शन को सिर्फ और सिर्फ अपने इर्द गिर्द ही घुमाना चाहते हैं. मैं आपसे सवाल पूछना चाहती हूं, ये इलेक्शन 2024 का लोकसभा का जो इलेक्शन, जब अब से 2 महीने के बाद जब आप अपना वोट डालने के लिए जाएंगे, तो आप मोदी के नाम पर वोट डालेंगे कि मोदी को किसने क्या कहा, मोदी को किसने क्या कह दिया, उनके साथ क्या हो रहा है, उनके साथ क्या नहीं हो रहा है, या फिर आप उन मुद्दों पर वोट डालने जाएंगे जो आपके लिए जरूरी हैं. आप उन मुद्दों पर वोट डालने जाएंगे जो आपके रोजी रोटी का सवाल है. क्योंकि एक तरफ विपक्ष, एक तरफ राहुल गांधी से लेकर तेजस्वी यादव से लेकर अखिलेश यादव से लेकर तमाम लोग आपसे जुड़े मुद्दे, आपकी बेरोजगारी के, पेपर लीक से लेकर, इसके अलावा जिस तरह से महंगाई बढ़ रही है, किसानों के साथ जो हो रहा है, महिलाओं के साथ जो हो रहा है, वो सब उठा रहे हैं. लेकिन मोदी जी आपको एक बार फिर से इमोशनल बेवकूफ बनाने की पूरी स्क्रिप्ट लिख चुके हैं.
और उन्हें पता है और उनको ऐसा गुमान हो चला है कि जब 2 बार वो आपको इसी तरह से जज्बाती और इमोशनल बेवकूफ जो बना चुके हैं और आपका वो ठग चुके हैं, उनको लग रहा है 2024 में एक बार फिर से उनको ये कामयाबी मिलने जा रही है। और इसीलिए आप ये देखिए, पूरे आप मीडिया का जो एक धड़ा है, जो जो सरकार समर्थित मीडिया है, वो पूरा शुरू हो गया है। मैं तो ये सोच रही हूँ कहीं ऐसा ना हो कि अब से कुछ देर में वो तमाम जो सरकारी पत्रकार हैं वो अपने नाम के आगे वो भी ना लिखना शुरू कर दे मोदी का परिवार बीजेपी नेताओं के बाद। तो क्या कहा है लालू प्रसाद यादव ने, वो मैं आपको सुनवाऊंगी। उसके साथ ही नरेंद्र मोदी ने क्या कुछ तेलंगाना में कहा है वो भी आप सुनिए, और आप ये इससे फिर अंदाजा लगाइए कि कैसे एक बार फिर से आपके वोटों की ठगी का पूरा प्लान तैयार किया जा रहा है। सुनिए पहले आप लालू प्रसाद यादव को। ये मोदी क्या है? मोदी कोई चीज है क्या? ये नरेंद्र मोदी आजकल परिवारवाद पर हमला कर रहे हैं। अरे भाई तुम बताओ ना कि तुमको क्यों परिवार में कोई संतान नहीं हो, तुमको हुआ बताओ। ज्यादा संतान होने वाले लोगों को बोलता कि परिवारवाद है, परिवार के लिए लोग लड़ रहे हैं। तुम्हारे पास परिवार नहीं है, और तुम्हारी माताजी जब, और तुम हिंदू भी नहीं है, तुम्हारी माताजी का जब अवसान हो गया तो हर हिंदू अपने मां के शोक में केस दाढ़ी बनवाता है, दाढ़ी छिलवाता है। क्यों नहीं छिलवाया बताओ? क्यों नहीं छिलवाया? तो लालू प्रसाद यादव को आपने सुना। आपको पता है कि नरेंद्र मोदी कोई ऐसा मौका नहीं छोड़ते हैं जब वो परिवारवाद को लेकर सवाल ना खड़े करते हो, और खुद शायद वो अपने नेताओं की वो फहरिस्त भूल जाते हैं। और अभी भी जब 195 जिन कैंडिडेट्स की लिस्ट जारी की गई है, उसमें सिर्फ दिल्ली की बात कर लूं तो सुषमा स्वराज की बेटी को उन्होंने यहां से टिकट दिया है, और एक लंबी फहरिस्त है जो यहां पर अगर मैं रखूंगी और उनका नाम पढ़ना शुरू करूंगी तो प्रोग्राम खत्म हो जाएगा। जो भारतीय जनता पार्टी में जो परिवारवाद के नमूने हैं, आप ये लिस्ट देखिए, आपके सामने है स्क्रीन पर कि कैसे किसके बेटे को कैसे टिकट मिला गया है, उनके पिता बीजेपी में क्या थे और आज उनके बेटे को किस तरह से टिकट दिया गया है। अमित शाह से लेकर, राजनाथ सिंह से लेकर, अनुराग ठाकुर से लेकर, बासुरी स्वराज से लेकर, वो एक लंबी चौड़ी फहरिस्त है। ज्योतिरादित्य सिंधिया से लेकर, और कांग्रेस में भी या दूसरी पार्टियों में भी जो परिवारवाद के जिसको लेकर पानी पी के कोसे थे नरेंद्र मोदी, वो सब तो बीजेपी में शामिल हो गए हैं। इसके अलावा भ्रष्टाचार की वो बात कर रहे हैं। भ्रष्टाचार के बारे में आप ये देखिए कि आज ही अजीत पवार जो है उनको लेकर पुलिस ने जो है वो क्लोजिंग रिपोर्ट जो है वो क्लोजर रिपोर्ट पेश कर दी है, जिसमें कहा गया है कि गलत तथ्य पेश किए गए थे। और आपको पता है कि वही अजीत पवार है जिनको भ्रष्टाचार के नाम पर पानी पी के नरेंद्र मोदी ने कोसा था। अशोक चौहान से लेकर वो लंबी फहरिस्त है जो भारतीय जनता पार्टी की वॉशिंग मशीन में धुलकर उनके सारे पाप साफ धुल जाते हैं, लेकिन उसके बावजूद भी प्रधानमंत्री की देखिए आप, ही हैज दैट ऑडेसिटी कि वो जब अलग अलग रैलियों में जाते हैं तो वहां पर फिर से वही परिवारवाद और भ्रष्टाचार की बात करते हुए नजर आते हैं, और सिर्फ नजर ही नहीं आते हैं बल्कि विपक्ष को घेरते भी हैं। और आज जो लालू प्रसाद यादव का आपने बयान सुना है, उस पर नरेंद्र मोदी ने क्या कुछ कहा है और कैसे वो आपको जज्बाती तौर पर एक बार फिर से बेवकूफ बनाने की पूरी स्क्रिप्ट लिख रहे हैं, और पूरा ये इलेक्शन अपने नाम के इर्द गिर्द, जनता नहीं अपने नाम के इर्द गिर्द, क्योंकि उनके लिए अगर सबसे महत्वपूर्ण कुछ है तो वो खुद हैं। मैं सिर्फ मैं, और इतना अहंकार उन नेहमीप्रमाणे आपण मुद्दा या सिरियलमधनं एक प्रसंग तुम्हाला दाखवत असतो। देवदत्त हा सिद्धार्थ गौतम बुद्धाचा भाऊ असतो आणि सातत्यानं त्यांचा संघर्ष सुरू असतो।
सत्तेसाठी सत्य संघर्ष म्हणण्यापेक्षा सिद्धार्थ गौतमांना त्याच्यात कधी इंटरेस्ट नसतो, परंतु हा ज्या पद्धतीने पूर्ण याच्यामध्ये सत्ता आणि त्यांच्याशी सातत्यानं लढाई हेच नाही, त्या यशोधरापासून एक वेळ अशी येते की सर्वच्या सर्व त्याला सोडून चालले जातात आणि सत्ताही त्याच्या हातात राहत नाही आणि त्यामुळे हताश होऊन स्वतःला खूप इजा करत, तुम्हा लोकांना मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच, आज त्यांना सजेस्ट करत आहे महायान की तुम्ही जाऊन बुद्धाशी बोला एकदा आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी त्याच्यातनं ते मार्ग काढतील आणि त्या ह्याच्यात रागात ते जातात सिद्धार्थकडे आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाकडे जातात आणि त्यावेळेस ते तिथे नकली नाटक करून आणि आपले अश्रू त्यांना दाखवून की बाबा मी खूप काही तुमच्यावरती अन्याय केलेला आहे, मी तुम्हाला बुद्ध त्यांना म्हणतात मी विसरलो सर्व आणि त्यांना दुसऱ्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा देऊन ते संघात सामील करतात. एक सुंदरसा व्हिडिओ आणि त्यांनी ते केलेलं संपूर्ण नाटक हे इतकं आर्टिफिशियल वाटतं आहे आणि आर्टिफिशियल म्हणण्यापेक्षा ठीक आहे, बुद्ध त्यांना माफ करतो आणि संघामध्ये पुन्हा प्रवेश देऊन आपलं पुढे करतात. नंतरच्या एपिसोडमध्ये आपण बघू, परंतु हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हा लोकांना आनंद देईल किंवा त्याच्यातनं कपट माणसाने कसं करावं त्याच्यातलं देवदत्ताचं हे सुंदरसं व्हिडिओ आपण बघूया या. लो, आज मैं अपना क्षत्रिय धर्म तुम्हारे चरणों में रखता हूं. तुमने मुझे सही पहचान लिया था और मैं अहंकार के मद में चूर न कभी स्वयं को समझ सका और न ही तुम्हारी बातों को. सदा सर्वदा अपने आप को उच्च और तुम्हें निम्न का समझता रहा, किंतु आज मुझे समझ आ गया कि मेरी बातें कितनी निरर्थक, कितनी खोखली थी. देखो सिद्धार्थ, देखो बुद्ध, ये देवदत्त आज फिर से तुमसे पराजित हो गए. जब तुम यहाँ सच्चे मन से आए हो तो जय पराजय का भाव तुम्हारे मन में कैसे उत्पन्न हुआ? क्षमा कर दो मुझे, टूट चुका हूं मैं, टूट चुका हूं मैं. यही बात महत्वपूर्ण है देवदत्त, और इस पीड़ा से मुक्ति की चाह तुम्हारे अंतर में परम शांति का द्वार खोलेगी. तो क्या मेरे जैसे माया में फंसे व्यक्ति का पवित्र होना संभव है? पवित्र और अपवित्र तो स्वयं तुम पर निर्भर है देवदत्त. आज तक ना तो कोई किसी को पवित्र कर पाया है और ना ही कर सकेगा. हे बुद्ध, क्या मेरे पुराने सभी कृत्य भूलकर आप मुझे अपने संग में स्थान देंगे? भले या बुरे, मुझे तुम्हारे कोई कृत्य स्मरण नहीं देवदत्त, और तुम भी उन्हें भूल जाओ. जिस दिन तुम्हारे अंतर में बदलने का भाव आया, उसी दिन से तुम्हारी नई यात्रा शुरू हो गई थी. कल प्रातः आनंद तुम्हें दीक्षा देंगे. आप
तुम्हारा आसन डोलेगा बुद्ध। मेरा सब कुछ छीना है तुमने, पर अब तुम्हारा नेक नाम छीनूंगा मैं। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आपण आढावा घेऊ। काल सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला। होठ के बदले नोट हे आता चालणार नाही आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खासदारांना ज्या मोठमोठ्या लोकांचे विषय घेऊन ते बोलत असतात, पैसे घेऊन बोलत असतात, त्याच्यावरती 7 जजेसची तिथे बसली। एक उदयनिधी स्टालियन यांना फटकारही लावलं त्यांनी की अशा पद्धतीचं व्हायला नको। हे सुंदरशी बातमी संपूर्ण सर्वच पेपरमध्ये आली असेल, ती बातमी आज आम्ही पान 1 वरती लावलेली आहे। दुसरं, दिल्लीत 18 वर्षावरील सर्व महिलांना महिन्याला मिळणार 1000 रुपये। तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोशल सिक्युरिटी हा एक फंड केला होता। तुम्हाला अनेक लोकांना माहिती नसेल की इडगुंजी नावाचे एक संशोधक होते आणि त्यांनी आपला प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सोशल इन्शुरन्स म्हणून एक पाठवला होता आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्याच्यात लिहिले की इथे 18 वर्षाच्या नंतर सर्व लोकांना बेरोजगारी भत्ता मिळाला पाहिजे। आता आज अमेरिका, लंडन इथे त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे बेरोजगार असतात त्यांना तो भत्ता मिळत असतो। लंडन, ब्रिटनमध्ये जर एखादा माणूस असेल 18 वर्षाचा, तो सरळ सांगतो की माझ्याकडे आता काहीच नाही, आम्ही काय करू, आणि मी जर चोरी केली तर मग त्याच्यासाठी जबाबदार कोण, तुम्हीच, सरकारच जबाबदार राहील, अशा पद्धतीची भाषा ते वापरतात आणि सामाजिक न्यायाच्या अंतर्गत ते सर्व बाध्य आहे, म्हणजे सर्व परमिसिबल आहे। आज भारतीय संविधानात जे काही बाबासाहेबांनी करून ठेवले त्याच्याच आधारावरती आज अरविंद केजरीवाल यांनी 18 वर्षावरील सर्व महिलांना 1000 रुपये देण्याचं हे केलेलं आहे, ऐलान केलेलं आहे। अत्यंत चांगलं डिसिजन आहे, कारण ते आपल्या स्वतःच्या मनाने करत नाही, कारण हे सर्वच्या सर्व कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन्स आहेत। आज भिक्षेकरी बाबाने महिलेवर केला त्रिशूळाचा वार, एक अमरावतीची घटना, ती आज आम्ही टाकलेली आहे इथे। आज त्याच्याच खाली 128 गुण घेणारा पात्र आणि 132 गुण घेणारा अपात्र, एक भंडाऱ्याची हे काय, एक हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेचा हा गोंधळ, त्याच्यानंतर ज्याला मार्क जास्त असून त्याला नाही मिळालं नाही, तिथे त्याला समाविष्ट करण्यात आलं नाही, त्याची ती तक्रार ती आम्ही लिहिलेली आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे नमो संमेलनाविरोधात आंदोलन, पोलिसांकडनं लाठीचार्ज, एक नागपूरची बातमी आहे, विद्यापीठातली बातमी आहे। त्याच्या शेजारी आज आम्ही 10 लाखाचे बक्षीस असणारा नक्षलवादी ठार, छत्तीसगडमध्ये चकमक, एक जवान शहीद। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की बघेल सरकार काँग्रेसमध्ये असताना कधीच तिथे असं नक्षलवाद्यांसोबत काही झालेलं नव्हतं, परंतु सडनली सरकार बदललं आणि नक्षलाईट लोक तिथे त्यांना मारण्याचा हा प्रक्रिया सुरू झालेली आहे। मध्ये त्यांचे बघेलांचे वडील नागपुरात आले असताना मी त्यांना विचारलं की आबा तुम्ही आल्यानंतर नक्षलाईट ॲक्टिव्हिटी सर्व बंद झाल्या, तर त्यांनी सांगितलं की प्रेमानेच तुम्हाला घ्यावं लागेल, बुद्धाचा धम्म प्रेमाचा आहे, शांतीचा आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती अंमल करणार नाही तोपर्यंत कुठेही हा नक्षलवाद असो की अजून कुठला वाद असो हे संपणार नाही, अशी ती बातमी आम्ही महत्त्वाची लावलेली आहे। आज त्याच्याच खालीची बातमी, आज आम्ही EVM मशीन लोकशाहीसाठी घातक, ज्येष्ठ समाजसेविका मेघा पाटकर ह्यांचा इंडिया अगेन्स्ट EVM असा एक मोठा कार्यक्रम नागपुरात घडलेला आहे, त्यांना मोठा पाठिंबा दिलेला आहे। एकीकडे इलेक्शनचं वार आहे आणि दुसरीकडे EVMच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाज तुटून पडलेला आहे। आता बघूया याच्याबद्दला जसे इलेक्शन जवळ येईल आणि निश्चितच मला असं वाटते की अशा पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही जागोजागी वस्तीत घ्या आणि बहुजन सौरभमध्ये निश्चित ते तुमची बातमी आम्ही लावू, मला त्याची त्या बातम्या पाठवा। निश्चितच हा मोठा कार्यक्रम आपण राबवला पाहिजे, कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संविधान दिलं आहे त्याला वाचवण्याचा, याच्याशिवाय तुम्हाला आम्हा लोकांना दुसरा कोणताच पर्याय नाही। तुम्ही सातत्यानं वस्तीमध्ये ते करावं, एवढी मी बहुजन सौरभकडनं तुम्हाला आग्रह करेल। आज 5-4 वरती बघू, मृत्यूचा सापळा ठरत आहे अशोक चौक। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की मेडिकल चौकापासनं उंटखाना मार्गाने जो रस्ता येतो तो एक मोठा रस्ता तिथे इतकं वातावरण खराब होतं आहे, कारण कुठेच काही कळत नाही की कोण कुठे पहिले जाणार आणि नंतर जाणार आहे, त्याच्यामुळे मृत्यूचा सापळा ठरत आहे अशोक चौक।
एवढ्यातच अजून एक दुसरी बातमी आहे की त्याच्यासमोर जो सरळ रस्ता महालकडे जाणार आहे तिथे मोठं बांधकाम सुरू आहे. विचार असा आहे की तिथनं जे ओव्हरब्रिज तो बांधतील त्याच्यानंतर सरळ ट्रॅफिक इंदोऱ्याच्या चौकापर्यंत ते सरळ निघेल. असं जर झालं तर बहुधा दक्षिण नागपूर ते उत्तर नागपूर याचं अंतर 5 ते 6 मिनटाचं होईल. अत्यंत चांगला प्रकल्प आहे. त्याच्यासाठी नितीन गडकरी यांना आम्ही श्रेय देऊ आणि त्यांच्या स्वप्नातनं नागपूर घडतं आहे. त्याच्यात आजच्या शेजारी समाजसेवक डॉक्टर NG खोब्रागडे यांचे निधन. मी हॉस्पिटलमध्ये ते CEO होते आणि त्यांनी त्यांचा अनेक संस्थांसोबत आंबेडकरी संस्था बुद्धिझमच्या अनेक संस्थांसोबत त्यांचा कार्यक्रम होता. त्यांनी वेगवेगळे विहार बांधले, वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलं. असं त्यांचं आज काल निधन झालं आणि आज त्यांच्या ह्याच्यामध्ये अंत्यसंस्कार आहे. आज संत शिरोगामी रविदासिया हेल्पलाईन विचार जागृती अभियान अमरावती इथे एक आहे आणि रविदासिया हेल्पलाईनच्या ह्याच्यात अनेक वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत, सरकारच्या स्कीम्स आहेत, त्याच्याबद्दलची तुम्हाला सर्व लोकांना माहिती देणार येणार आहे. अशी ती बातमी आज आम्ही लावली. आज बघूया डॉक्टर चंद्रबोधी पाटील अमृत महोत्सवाची नागरी सत्कार 17 मार्चला आमचे मित्र राजन वाघमारे यांनी ती बातमी दिलेली आहे आणि त्यांनी चंद्रबोधी पाटील यांचा मोठा सत्कार घेण्याचं ठरविलेलं आहे. सर्व लोकांना आव्हान आहे की त्यांनी त्या सत्कारामध्ये सामील व्हावं. युवकांनो, उपचारापूर्वीच व्यसनाला नाही म्हणा, गौरव आव्हाने यांचा सर्व लोकांना संदेश आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये ते बोलत होते. अनीस एक मोठी संस्था आहे, अंधश्रद्धा निर्मूलन संस्था, आणि याच्यात अनेक ज्या पद्धतीने संतांनी प्रबोधन केलं लोकांना, तसंच त्यांनी सर्वांना सांगितलं की ही तुमची काळाची गरज आहे. जर तुम्ही व्यसनमुक्त झाला तर सर्व रोग आपोआपच त्याच्यातनं नष्ट होतील. त्याच्या शेजारी महत्त्वाचा एक कॉलम आहे, त्याच्यामध्ये लवकरच राष्ट्रीय काँग्रेसतर्फे अल्पसंख्याक हक्क व आरक्षण संमेलन होणार आहे. नागपूरची बातमी. 4 मार्चला लोकशाही दिवस. त्याच्यानंतर सावित्री प्रबोधिनी मंच नागपूरच्या वतीनं महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम. किरण पाटणकरांचे गायन ऊर्जा देणारे होते डॉक्टर भूषण भस्मे. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की वामनदादा कर्डक ह्यांच्या नावाने एक मोठी प्रतिष्ठान आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हाइट केलं डॉक्टर भूषण मस्के आणि त्यांनी सांगितलं की किरण पाटणकर ह्या मोठ्या कव्वाल होत्या नागपूरच्या आणि त्यांनी जे बाबासाहेबांचं अनेक गीत पूर्ण भारतभर तिने पसरवण्याचं काम केलं. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या त्या किरण पाटणाला च्या नावाने त्यांनी श्रद्धांजली दिली. आज बघूया त्याच्या शेजारी भारतीय बौद्ध महासभा कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिर नागपुरात आहे. त्याची ती आम्ही बातमी दिलेली आहे. NWT मुलांसाठी रट्टा मार असं एक ते पुस्तक त्यांनी 2.5 नावाचे बायोलॉजीचं एक पुस्तक आमचे मित्र मृणाल तावरे, आमच्या भगिनी मृणाल तावरे यांचं ते पुस्तक आहे. त्याच्यामुळे निश्चित त्यांचा असा क्लेम आहे, दावा आहे की या पुस्तकाला जर ज्या लोकांनी हे करतील तर 12वीमध्ये आणि या ट्रिपलमध्ये तर निश्चितच त्यांना यश आल्याशिवाय राहणार नाही. आज बघूया आज आमचा अग्रलेख राजनीती आणि राजभीती याच्यावरती आम्ही लिहिलेलं आहे. आज ज्या संविधानामधले ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये आणि आजची जी सत्ता ज्यांच्या हातात आहे ते सत्ताधारी ते कशा पद्धतीने हिंदुत्ववादाकडे पूर्णच्या पूर्ण सर्व लोकांना वळवत आहेत याच्यावरती एक सुंदरसा अग्रलेख आम्ही लिहिलेला आहे आजच्या याच्यामध्ये. एक त्याच्या शेजारी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त आज आमचे मनीष कुमार अडागळे यांचा सुंदरसा लेख मराठी साहित्य संमेलनावरती काही टीकात्मक गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्यांचा एक सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळाला. डॉक्टर बाबासाहेबांची सार्थकता आणि सतर्कता याच्यावरती प्राचार्य भाऊ वासनिक यांचा सुंदरसा लेख. अनेक बाबासाहेब राष्ट्र पैलू होते आणि वेगवेगळ्या विषयावरती कसं त्यांचे विचार काय होते अशा पद्धतीचा सुंदर लेख आहे. आज अशोक बोंधाडे यांचा एक अत्यंत सुंदर लेख मला आवडला. इसवी सनापूर्वी सर्वच लोकांनी बुद्धावरती लिहिलेलं आहे, अनेक वेगवेगळ्या भंतेवरती लिहिलेलं आहे, परंतु भंते राहुलवरती कोणी लिहिलेलं नाही. तथागत भगवान बुद्धांचा मुलगा राहुल हा संघात आला. लहानपणी तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे, परंतु त्याच्याबद्दलची माहिती मात्र कुठेच दिसत नव्हती. आज या अशोक बोंधाडे यांनी हा लेख लिहून
आणि आज मला पहिल्यांदाच कळलं की ते अरहंतपर्यंत गेले होते राहुल बनते राहुल. आणि अजून त्याच्याबद्दलची माहिती अनेक लोकांनी इथे लिहून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अभ्यास होणं गरजेचं आहे. हरवले ते गवसले का अनिल रेगे यांचा हा एक सुंदरसा लेख, त्यांच्या अनेक आठवणीच्या आधारावरती त्यांनी तो लिहिलेला आहे. आज बघूया पान 3 वरती जिद्दीच्या IAS अधिकारी भाग्यश्री बानायत, एक IAS अधिकारी, नेहमी सातत्यानं ते आमचं रेग्युलर एक लिहिणं सुरू आहे. प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काटोळे हे सातत्यानं IAS अधिकारी IPS अधिकाऱ्यांवरती सातत्यानं लिहित असतात. चांगलं आहे. त्याच्यामुळे आमच्या नवीन पिढीला एक वाचण्याची संधी येते की कसे लोक IASच्या कॅटरमध्ये जात असतात, किती संघर्ष केला, काय संघर्ष केला, याच्यावरती एक चांगलीशी माहिती देणारा लेख आहे. आज त्याच्याच खाली आज आमचे सागरभाऊ तारडे यांचा लेख, शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंताचा भेद नसावा. अनेक ठिकाणी आता तो भेद कमी झालेला आहे. आधी होतं की वेगवेगळ्या शाळेमध्ये श्रीमंताच्या शाळा आणि गरिबांच्या शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळा आणि मोठ्या शाळा अशा पद्धतीचा भेद होता आणि त्याच्यामध्ये त्यांच्याशी मैत्री कमी होत होती. जे हुशार विद्यार्थी राहत होते त्यांच्यासोबत तसं होत नव्हतं, परंतु जे थोडेसे गब्बू होते, अभ्यासात कमजोर होते, अशा लोकांसोबत ते वेगळे त्यांची जी ट्रीटमेंट होती, अशा पद्धतीचा तो सुंदरसा लेख. बोधिसत्व आम्ही एक रेग्युलरली आमचे एक वाचक आहेत, ते याच नावाने ते छापत असतात. आज त्यांचं टायटल आहे लोकशाहीचे वरदान, संविधानाचे आव्हान. EVM पासून तर ED आणि CBIचा वापर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे लोक सत्ताधारी आहेत ते कशा पद्धतीने करतात त्याच्याबद्दलचा एक सुंदरसा लेख. आजचं आमचं टायटल सॉन्ग आहे या पुस्तकाचं पान 3 वरती. आयुष्याची प्रत्येक सकाळ अटीसह येते आणि आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी काहीतरी अनुभव देऊन जाते. हे आमचं टायटल सॉन्ग आहे. तसंच 2 वरचं टायटल सॉन्ग आमचं एक घरात मनुष्य जन्माला येतो पण कुठेतरी माणुसकी जन्म घेते. एक सुंदरसं आमचं ब्रीदवाक्य आज आम्ही पेपरमध्ये लिहिलेलं आहे. अशा रीतीनं आज आम्ही बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा रोज एक विनंती करत असतो की पेपर जर आमचा व्हिडिओ आवडला असेल, पेपर आवडला असेल, फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या, जेणेकरून बहुजन सौरभ एक आपल्या पायावरती उभा झाला पाहिजे. 3.5 वर्ष होत आले, 3.25 वर्ष आज कंप्लीट झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने या बहुजन सौरभ पेपर हा कंटिन्यू राहावा. आज जवळपास 60,000च्या जवळपास लोक PDF आणि ते लोक वाचतात, पाहतात. निश्चितच मला असं वाटते की त्याच्यामुळे आमच्या बहुजन सौरभला सर्वच लोक लाईक करत असतात. भारतभरातनं आम्हाला वेगवेगळे लेख येत असतात. अशा पद्धतीने हा पेपर आम्ही चालवत आहोत. पुन्हा भेटूया उद्या. जय भीम.